आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। ब्रेकिंग न्यूज। लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना होळीसाठी 4500 रुपये मिळणार आहेत। ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल। नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी एक ब्रेकिंग न्यूज आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल एक असं जबरदस्त अपडेट समोर आलंय ज्याची लाखो भगिनी वाट बघत होत्या। ह्यात एक चांगली बातमी आहे आणि एक तितकीच धक्कादायक बातमी सुद्धा आहे। चला पुढच्या काही मिनिटात हे सगळं काय आहे ते सविस्तर समजून घेऊया। तर सगळ्यात आधी बघूया ती गोड बातमी। महिला दिनाची एक खास भेट म्हणून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार आहेत। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पूर्ण 3000 रुपये। आता प्रश्न पडला असेल की हे 3000 रुपये एकदम कसे? तर हा आहे एक डबल धमाका। म्हणजे बघा, फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता आहे आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता आहे, हे दोन्ही हप्ते एकत्र करून दिले जात आहेत। याचा अर्थ राज्यभरातल्या जवळपास 2,30,00,000 महिलांच्या खात्यात एकाच वेळी 2 महिन्यांचे पैसे येणार आहेत। आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? सरकार हे काम इतक्या वेगाने करताय ना की फक्त पुढच्या 4 ते 5 दिवसात डीबीटीद्वारे ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे। याची सुरुवात तर 12 जिल्ह्यांमधून झालेली सुद्धा आहे। आणि हो, सुट्टीच्या दिवशीही पैसे जमा करण्याचं काम थांबणार नाहीये। पण थांबा, एक क्षण थांबा। इतकी सगळी चांगली बातमी ऐकल्यावर एक प्रश्न तर मनात येतोच की खरंच ही 3000 रुपयांची रक्कम सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे का? आणि इथूनच या बातमीला एक खूप मोठं आणि तितकंच महत्त्वाचं वळण लागतंय। आता जी माहिती मी सांगणार आहे ती खूप खूप काळजीपूर्वक ऐका। सरकारी आकडेवारीनुसार एक मोठी पडताळणी झाली आणि त्यात तब्बल 20 लाख महिलांना अपात्र ठरवून योजनेतून बाहेर काढण्यात आलंय। हो, आणि एवढंच नाही तर आणखी 40 लाख महिलांची नावं कडक तपासणीखाली आहेत। त्यामुळे आपलं नाव तर यादीतून गेलं नाही ना, हे बघणं आता खूप खूप गरजेचं झालंय। मग हे असं अचानक का झालं? तर याचं कारण आहे की सरकारने आता पडताळणीचे नियमच खूप कडक केले आहेत। चला तर मग बघूया हे नवीन नियम नेमके आहेत तरी काय, जेणेकरून आपला हक्क सुरक्षित राहील। यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात कडक नियम हा आहे, लक्ष देऊ नये का। ज्या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला होता ना, फक्त आणि फक्त त्यांनाच फेब्रुवारी आणि मार्चचे हे एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत। जर 19वा हप्ता चुकला असेल तर मग हे 3000 रुपये मिळणं खूप कठीण आहे। याशिवाय दुसरेही काही महत्त्वाचे नियम आहेत। पहिलं म्हणजे कुटुंबात ट्रॅक्टर सोडून दुसरी कोणतीही 4चाकी गाडी नसावी। दुसरं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। आणि तिसरं म्हणजे घरात कोणीही इन्कम टॅक्स भरणारं नसावं। या सगळ्यांची आता थेट ऑनलाईन तपासणी होतीये, त्यामुळे कोणतीही माहिती लपवून चालणार नाही। आता हे सगळे कडक नियम ऐकून घाबरून जायचं काही कारण नाहीये। जर आपण पात्र असाल तर आपल्याला योजनेचा लाभ नक्कीच मिळणार। त्यासाठी फक्त 2 सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करणं आवश्यक आहे। चला बघूया आपला हक्क मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे। यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ई-KYC। म्हणजेच आपलं आधार कार्ड वापरून आपली ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरीफाय करणं। सरकारने आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डची ई-KYC करणं बंधनकारक केलं आहे। ज्यांची ई-KYC झालेली नसेल त्यांचा हप्ता अडकू शकतो। आता ई-KYC नाव ऐकून अनेकांना वाटेल की हे खूप किचकट काम असेल, पण थांबा, सगळ्यात चांगली बातमी ही आहे की ही प्रक्रिया प्रचंड सोपी आणि जलद आहे। यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांचा वेळ लागेल। हो, फक्त 10 सेकंद। त्यामुळे हे काम पुढे ढकलण्याचं काहीच कारण नाही। हे बघा किती सोपं आहे। फक्त 3 स्टेप्स आहेत। पहिली पायरी, आपल्या जवळचा कुठलाही रेशन दुकानात जा। दुसरी पायरी, तिथे जी POS मशीन असते त्यावर आपला आधार क्रमांक सांगा। आणि तिसरी पायरी, बोटांचे ठसे किंवा डोळे स्कॅन करा। बस झालं काम, तुमची ई-KYC पूर्ण झाली। बरं, आता ह्या सगळ्या पडताळणी आणि नियमांमुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की या योजनेचं पुढे काय होणार? तर घाबरू नका, याबद्दलही काही सकारात्मक आणि मोठ्या घोषणा आहेत। तर ही आहे भविष्यासाठीची एक सुपर डुपर खुशखबर। सरकारने जे आश्वासन दिलं होतं ना, ते आता पूर्ण होतंय। येत्या एप्रिल महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता वाढून थेट 2100 रुपये केला जाणार आहे। मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच याची अधिकृत घोषणाही होईल। इतकंच नाही तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत
ठामपणे सांगितले आहे की आम्ही लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही, ती सुरूच राहील. हे आश्वासन सगळ्या लाभार्थी महिलांसाठी खूप मोठा दिलासा देणारं आहे. आणि हो, ज्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करू शकलेल्या नाहीत त्यांच्यासाठी पण आशेचा किरण आहे. असं समजतंय की लवकरच एक नवीन शासन निर्णय जाहीर होईल आणि योजनेचा पोर्टल पुन्हा एकदा नवीन अर्जांसाठी उघडलं जाऊ शकतं. त्यामुळे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी आपली कागदपत्र तयार ठेवावीत. तर या संपूर्ण माहितीचा सार हाच आहे. 3,000 रुपयांची भेट मिळणार आहे, पण त्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आजच तपासा, तुम्हाला जानेवारीचा 19वा हप्ता मिळाला होता का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमची रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? कारण तुमचा हक्क ह्याच 2 गोष्टींवर अवलंबून आहे.